मी उचलत होती पण मी म्हटलं जाऊ द्या. आजी आई काजलताईचा फोन आलता. त्याले पाहुणे पाहिले आले होते का नाही तर म्हणून का नाही फोन आलता त्याचा. हो बाई येणार होते तिले पाहुणे घेऊन पाहिले म्हणूनच गेली ते. तिच्या बापाने फोन केला आणि बोलावलं तिले. तर मग काय म्हणे मग काय झालं म्हणे मग पाहुण्याचं? काही नाही त्या पोराची बायको मेली म्हणे आणि जे पाहुणे आलते का नाही पाहिले काजलताईले तर त्याचं लग्न झालं होतं वाटतं. एक पोरगी आहे त्याला लहानशी 4 वर्षाची पोरगी आहे म्हणते आणि टीचर आहे म्हणते मास्तर आहे म्हणते तो जिल्हा परिषद मध्ये. तर ते पण त्याला एक पोरगी आहे आणि मेन म्हणजे वयस्कर आहे म्हणते लय पण 4 वर्षाची पोरगी असल्यावर वयस्कर कसं राहील होतं काय माहित का बा. शिक्षण करता करता वय निघून जाते का नाही आणि ड्युटीवर लागता आणि मग आता गव्हर्नमेंट जॉब वालेली पोरी भेटतेच का नाही तर मग लेकरू उशिरा झाला असेल मग असं काही असेल काय माहित का बा कसं आहे तर. पण त्या म्हणे बा वयस्कर आहे म्हणे बाबा नाही म्हणत होते म्हणे. हो का माय त्याची बायको मेली का 4 वर्षाची पोरगी आहे ना. हो पोरगी आहे म्हणे. बाई झोपली काय हो बाई झोपली नाही खेळून राहिली तिच्या समोर ते खेळून गाड्या गुड्या ठेवून दिल्या ते खेळून राहिली आता. निर्मलाबाई निर्मलाबाई अमाय अंती होय का अहो अंती का नवरीन गेली वाटते आहे ना आजच गेली वाटते दुपारी आहे का नाही. हो बाई ते जवाई आलते आणि त्यावाल्या जवाईची आतो आलती तर घेऊन गेले ते. अहो मी काय म्हटलं त्यावाल्या घरचे ते बेलने दे ना मग बेलने मी म्हटलं याचीवाले गव्हाचं का नाही करतो म्हटलं मी पापड तर दे ना मला बेलने उद्या सकाळी करीन मी आज संध्याकाळी बेलने घेऊन जातो म्हटलं त्यावाल्या घरचे दे ना मला ते बेलने. आमाय बेलने का हो बेलने माय घरी नाही ना नेले ना बबिताच्या घरी आहे हो बाई माय बेलने म्हणता बबिताच्या घरी आहे ते करून राहिली वाटते तांदूळाची तर तिच्याच तर घरी आहे हो माय बेलने व बापा व मी ना दोन आणलं आज सकाळी उद्या पासून करतो म्हटलं आता ऊन पडून राहिली तर झालेच नाही का तिचे बबिताचे पापड लाटून. काय माहित का बाई म्हणे बाई त्या दिवशी ये जो बाई करू लागली ये जो बाई. आता मला काही वेळ भेटला नाही बाई मी ते लग्नाच्या नाही थकली आणि घरी बी मग आता उन्हाळ्यात तानाचं मला येते कंटाळा मग म्हणून मी काही गेली नाही. आता घरचे पापड होते तर आम्ही दोघी सासवा सुनानं ते स्माइली झोपून असली म्हणजे मग करो आता तिच्या घरी जा करा. मी नाही गेली बाई 2 दिवस झाले तर. अजी अंत मामी व्हायचीच आहे अजून बबिता मावशीचे पापड व्हायचीच आहे. आई सांगी माझी आईच गेलती माईवाली आई तर गेली होती करू लागली गेलती माई आई तर व्हायचीच आहे म्हणे आजच्या दिवस करणार आहे ते. माय बाई हो का व्हायचीच आहे का महिना तर दहीन आणलं पिठू. कोणते पापड करून राहिली तू ते खिशीचीच करत असशील ना बेलण्या ना ठेवायला काही पीठ वाया जाते का राहते ना पीठ कर्ज परवा गिरवा कर्ज तेवढं खा आहे तर. हो आता तसंच करा लागन विचारे. आता तुम्ही दोघी तिघी आहे मी हाव एकटी आता राणी नाही ना फानी नाही तर मलेच एकटीले करा लागते. आता मले असं वाटते लवकर केलेले बरं बाप्पा. काकू मग एक काम कर ना आपले वाले कानी बबिता मावशीचे झाले माझे कानी बेलने घेऊन ये जा त्याच्या घरून आणि कानी पीठही घेऊन ये जा आणि इकडेच करू. तुम्ही घरून तयारी करून ये जा आणि इथंच करू आपण. मी करू लागेन आई बी आहे करू लागाले थोडीफार. हो तसंही जमते व आता माझी नात गीत उठली ती हे पाहते काही मी पाहतो तर होते ते वाले पापड येतो ना इकडेच घेऊन. मग किती किलोचे आहे किलो काय एखादी किलोचे आहे बाई तर 2 दिवस करीन म्हटलं एका दमाने 1 किलोचे होत नाही ना. हो तर इकडे घेऊन येजो ना मग का लागन मग तसं करा लागन नाही तर त्या माईच्या घरी आहे का रोशनी बेलने. आमच्या घरी तर कधी दिसली नाही जी बेलने काय माहित का मला एवढं लक्षात दिलं नाही मी. आईनं लाट म्हटले तर लाटून देऊ आईले लाटू लागो मी बेलण्याकडे लक्ष नाही दिलं कधी. मग चंदाच्या घरीच जाऊन पाहतो म्हटलं दिवस वाया घालवण्यापेक्षा चंदाच्याच घरी जाऊन पाहतो बाई. राणी ये जो माझ्या घरी तिकडं मुंबईले एखादी वेळेस सागर ये जो रे घरी घेऊन रे मुंबई पाहिली का नाही पाहिली हो बाई तू राणी. त्या अजून
अजूनपर्यंत गेली तर नाही मी मुंबईले, एकही वेळेस नाही गेली. हा येईन ना, येईन. सागरजी आनंद तर येईन बा मी. आनंद ना काऊन नाही आनंद तो आणतो रे सागर, दोघे नवरा बायको याचा. चांगलं पाच आणले, चांगली पोरगी आहे. तुनं त्या मातानं केलं तसंही, पण भली मस्त पोरगी आहे बा. स्वभावले गिबावले, आत्या मावशी, त्या मावशीले बी कमी करे ते. चांगलं पाहिलं. मस्त सून सापडली माय वहिनीले, मस्त सून सापडली. गरीब आहे बिचारी. हे देऊ का आत्या, ते देऊ का आत्या, सामर आणतो नाही बाई माय वहिनी. नाव बोट ठेवते सुनेले, एवढी चांगली सून भेटू नाही बी. जाऊ द्या आत्या, का करता आता. जाऊ द्या आईले की नका म्हणू काही. नाही हो बाई, मी काहीच नाही म्हणत. काय म्हणू माय वहिनीले, मा वहिनीचा स्वभाव ना पहिलेपासूनच तसा आहे. चल बाई मग मी निघतो. चांगले सुखी राहा. आत्या राहून जा लागत होतं जी, सगळेच पाहुणे गेले जी, तुम्ही राहिल्या तर राहून जा ना 2-3 दिवस. मग जा 2-3 दिवसानं. आता कोणतं काम आहे तुम्हाला? नाही हो बाई, जा लागन ना, जा नाही लागन तर काय. पण तू ना तर म्हणून दिलं बाई मला राय म्हणून, आणि माया वहिनीनं ते एक शब्द म्हणलं नाही मला का राय का काही. एक शब्द नाही म्हणलं बाई माया वहिनीनं. आत्या आईला म्हणलंच पाहिजे का? तू राही ना, जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस मस्त आरामशी. आता कोणतं काम आहे तुले मुंबईला? मामाजी करून ना हातानं स्वतःच्या. राह ना दोघी मायले की. नाही रे बाबू, त्या मामाजीले काहीच करता येत नाही रे बापा, काहीच नाही करता येत त्या मामाजीले. जास्त दिवस न करावं लागेल, 2-3 दिवस राहा मस्त आरामशीर. हाव ना मी आता कराले, मी हाव ना, राय ना, मला बी गमते जी. हे स्वाती ताई बी आहे, मस्त गमते मला. आता श्वेता ताई तर चालल्यास, उद्या परवा जाईन त्यावाल्या. राय ना तुम्ही. म्हणलं माय तेवढंच लय आहे. आता मी लय दिवस झाले बाई आली नाही, तर आता हे लग्नाच्या निमित्तानं आली. वेळच नाही भेटत हो बाई, माझ्या भावाच्या घरी आले. आणि ह्या वहिनीचा असा तापट स्वभाव आहे, त्याच्यामुळे याची इच्छाही होत नाही. पण आता लग्नाला यास लागेल ना बाई. त्या चालतच राहते ते. आईचा आहे थोडासा मना स्वभाव, पण मनानं चांगलं आहे. त्या एवढ्या बी नाही आहे, बोलून देते बड बाकी काही नाही. राय ना तुम्ही जी, मला खरंच मस्त लय गमे जी तुम्ही आहे. आता घर कसं खाली लागन जी. तुम्ही या दोघे जण आता. तुम्ही या तिकडं मस्त मुंबई पाहिले दोघे जण. ये जा तुम्ही. त्या आणतो तिले. मध्ये सध्या पेपर चालू आहे ना, सुट्ट्या नाही. एखादी आता पाहा लागल, काही कार्यक्रम नाही तर मग ह्या आपल्या स्वातीच्या लग्नातच यायला भेटन. स्वातीचं लग्न करशील नाही का आता तू? आता पाहणं चालू आहे बा स्वातीले पोरग. मला तर वाटलं तू माय पोरीले मागशील, तर तू त्या मतानच केलं. मी म्हटलं दिन माय भाषालेस माय पोरगी म्हणलं, तू त्या मतानच केलं बा. आई काही बोलते. काय हो आत्या, मजा करतो निसती माझ्यासोबत. तू मजा करायची सवय गेलीच नाही. तू देत तरी होती का तुझी पोरगी मध्ये? बाबू बरं झालं मग तू तुझ्या मतानं केलं. माय द्यायचं नाही द्यायचा काही प्रश्नच नव्हता रे. तिच्या बापाच्या मोठी लाडाची आहे माथे. आणि ते काय देत होतं रे तुली पोरगी माईवाली. आणि दिली असती तर उलीचं काही झालं असतं तर मलाच बोलणी भेटली असते रे बाबू. त्या भावाचं पोरगं असं, त्या भावाचं पोरगं तसं, त्या भावाचं पोरगं असं, मायपुरीला असा त्रास असं म्हणलं असतं बाबू. त्याच्यापेक्षा ना बरं झालं मा, जाऊ दे, आपसात करण्यापेक्षा हे बरं झालं. आणि तुले बायको चांगली भेटली. हे स्वाती पोरगी पेक्षा ना राणी चांगली आहे. माई पोरगी होय म्हणून का मी वाढवत नाही माया पोरीले. स्वातीले इथं राहिली रस्ती मग ती मायच्या हाताखाली माई पोरगी. काहून आता स्वातीला मागणार होते का सूरजची? बाई मजाक करून राहिली हो मी. आता मी ह्या गावात राहिली बाई, मला माहीत आहे आता जीवन कसं आहे. गावाकडलं शहराकडलं सगळं जीवन माहीत आहे. माया पोरीले थोडी माहीत आहे बाई, ते राहिली नसती बाई इकडं. आणि तू या सासू जवळ तर बिलकुलच नाही. माय पोरगी ऐकत नाही बाई एकही शब्द. बापासारखीच आहे मुज. मग कुठं ऐकते होते? दिल्लीच नसते बिचारे आम्ही. दे आठ्या झाली असं ती मजा. ते पाय स्वाती पाय कशी लाजून राहिली. किती लहान आहे ती मायापेक्षा. लहान राहिली पाय, ती कशी लाजून राहिली बिचारी. सागर दादा मग कशी बोलते आई, पाय बरं. मग आई बी बडबड करते. तू केलं असतं का स्वाती माझ्यासोबत लग्न केलं असतं? आता झालं ते आलं लग्न, मग काय विचारून राहिला बिस्ताल तुझा? नातही करतो मी त्यासोबत लग्न. त्याच्यात काय येले सोडून देऊ का राणीले? काही बोलते बाई ही वाली आहे ना बिन पालतो. काय रे मजा उडवता जी तिची वाली. तुम्ही
असंच करते हा, असंच करते. याचं लग्न व्हायचं होतं ना तर लय मजा उडवी तिची. आलो का आम्ही मग केस सोडन हे सोडन. आम्हा एक वेळा ते झोपली होती बिचारे, यानं का नाही तिचे केसच कापले. मग कायची केसच कापली होती बिचारे, चांगली वेणी घालून होती तर अर्धी वेणीच केली. मग तिने पार्लरमध्ये नेलं बाई आणि सारखे सुद्धा केस करून आली. एवढा तर बदमाश आहे त्या नवरा हावाला. मग कमी नाही हो सागर, तुला असं वाटते माझा नवरा लेक्चरर आहे, गरीब आहे. गरीब नाही आहे हो, लय बदमाश आहे हो. आमा हो का जी आत्या? त्याने लय वर्ष झाली आता, तेव्हा काही एवढं हे होतं का? जाऊ दे बरं आता तू. हो लय उशीर होऊन राहिला. चाल बरं बाबू, याटो सांगितलं का मा? याटो सांग बरं, चाल बरं. हो येऊन राहिला याटू, चाल येऊन राहिला. आईसोबत बाबासोबत बोलली काय? त्याच्यासोबत बोलली गेली, ते बाहेर वाटच पाहून राहिले. चला बरं, चला बाहेर, चला बॅगा मेग्या टाका, चला. काय ग मग आता दादा, बरोबर पाय माय बहिणीले राणी ताईले, चांगली बायको हाय तू वाली, मस्त मायापेक्षा सुपर भेटली. पहिले सागर म्हणे ना, आता कोण दादा दादा करतो तू? जाऊ दे बाळा, मजाक नको उडू तू. जाऊ दे, आई सांग ना यावाले सागर दादाले. काय कशी चिडली ती? मजाक करते. चाल बरं बाई, बॅग घे बरं मा, चाल. चाल बरं, तू ये निघतच नाही बा लवकर. आहे चाल बरं. तर किती दिवस झाले मी आली इकडं, तर फोन नाही केला ना, काही नाही कोणाले. माझे मित्र मैत्रिणीले किती मिस कॉल आहे, मेसेज आहे. हा पण करताच येऊन नाही राहिलं. मध्ये असं वाटते कधी जातो कधी नाही मी घरी. बरं झालं हो बापा तू आली तर. तया मी म्हटलं येतं का नाही येत, ती पोरगी येऊ देते का नाही येऊ देत तर काय माहित का म्हटलं. तू येताना दिसली ना, मग मी ना खिशी घेतली बाई. एकटीनं होत नाही ना, अजून हे 3 लोहे आहे करायचे. एवढे पलंगावर नेऊन टाका लागून वायू. शनिवार आहे का नाही, म्हणून तुमचे भाऊ आज घरी आहे, त्याला सुट्टी आहे. तर मस्त झोपले दोघे बापले का. पोरगी झोपली माईवाली आणि ते झोपले दोघे जण. काय करणार आहे उन्हाचं? आता हे जी ऊन लय चिडव करून राहिले. कधी पाऊस येते तर कधी ऊनच पडते तर कधी आभाळच येते. तर तुम्ही बोलावलं होतं रोशनच्या हाताने, चला बा म्हटलं, कामही लवकर झाले आज. रोशनी येत होती, आली गेली मग आणि 2-4 पापड लाटले तिनं आणि चालली गेली. पोरगी उठली वाटते तिची. ते पिंकी आलती बोलवाले. बाई होते लवकर होते. 3 लोया तर राहिले, आता झालं होते. काय आता वाजलेत किती? 1:30-2 वाजला असं नाही? हो 1:30 वाजला असं ना. आता होऊन जाते पटकन म्हणा, दोघी हाव ना. काही वेळ नाही लागत हो या पापड्याला, एवढी काही वेळ नाही लागत. हे काय उडदाचे पापड होय का? उडदाचे पापडले मा पण नाव लागते बिचारे. जी लय हात दुखते बाप्पा त्यानं. निसते सारे. मला तर नाही आवडत बाप्पा ते उडदाचे पापड. यावेळेस तर मी 1 किलोचे केले. माझ्या पोट्टीला आवडते ना, निसते बाजू खाते दोघे बापले का, म्हणून करा लागते. अहो तर लेकरासाठीच करावं लागते माय दया, लेकरासाठी नाही तर काय. लोकांच्या घरी जाणं खाणं बरं नाही वाटत ना, लोकांच्या तोंडाकडे पाहिलेलं. म्हणून तर लेकरासाठीच तर करावं लागते हो. अहो तुझ्या घरी बेलणे होते का हो चंदा? त्या घरी बेलणे आहे का हो? मला सांगितलंय नाही हो. त्या घरचे नेले असते ना मी बेलणे. माय आणता होय का? अहो नाही बिचारे, माझ्या घरचे नाही होय हो. माझ्या घरी कुठं आहे बेलणे? हे निर्मलाबाईच्या घरचे बेलणे होय, बबितानं दिले. मी बबिताच्या घरी गेलती तर तिच्या घरून आणले मी ना बेलणे. अहो मी कालपासून बेलण्याला फिरून राहिली बाप्पा. निर्मलाबाईच्या घरी काय ना त्या बबिताच्या घरी काय. ते बबिता तर म्हणे मध्ये करायचं आहे म्हणे वा, आणि तुला देऊन दिले तिनं बेलणे. मायावर कायले चिडून राहिली होतो. आणि मी काय केलं बाप्पा? आता मला माहितही नाही तू बेलणे मागायला गेली तर. मी गेली बाई बबिताच्या घरी, दिले मला तिने एका शब्दात बाप्पा. पण मी गेलती ना तिच्या घरी बिचारे मागायला तुया पहिले. मी म्हटलं त्या घरी असन बा बेलणे तर त्या घरची तरी मागतो म्हटलं. मला म्हणत होती ना ते मी माय करायचे आहे म्हणे पापड, अशी म्हणत होती. मी ना बहिणीच्या घरून आणले म्हणे मायवाले, करायचे आहे म्हणे, मी करतो म्हणे पापड. आणि मला तर दिले नाही होती ना. लयच कपटी आहे येत बबिता वानाची. नाही बाई हो काजी, तुम्हाला नाही दिली बबिता बाई ना? नाही ना, तिच्या बहिणीचे होय ना ते बेलणे. घाल म्हणा तुझ्या शेच्यात बेलणे ते नालायक वानाची. काय व बाया, बेलण्यासाठी बी असे बहाना करते. तरी तर बरं झालं तिच्या घरचे होयच नाही, तिच्या बहिणीच्या घरचे होय. मागतले मी न आणि ते दिले नाही. मला बहाना केला आणि तुला लगेच देऊनही दिले तिनं. मी घेऊन येतो आता. उद्या परवा नाही मागत कोणाचेच बेलणे. आता मी उद्या परवा घेऊन येतो बेलणे, तेव्हाच मी आता पापड करीन. नालायक वालाच्या बाया.
होय अंता, अहो अंता इकडे तर ये. म्हणता आता तू? अहो बिचारे आता माई एवढेच राहिले म्हटलं, 4 वाजेपर्यंत होते. थोडीशी तू करू लागली तर अजूनच लवकर होईन. घेऊन जाय तू दोन्ही बेलने लागेस, मी येईन तुले करू लागाले. एवढी कायले हो तू चिडून राहिली? तुले नाही म्हणलं बिचारे काही, त्यावर माया काहीच राग नाही आहे. तुला थोडी सांगितलं तिले मला देजोबा म्हणून. पण हे बाबी ती म्हटलं किती शायनी आहे. तरी बहिणीचं आहे, स्वतःचं तर काही आहेच नाही. इथं आली बाहेर गावून राहिले आणि इथं आम्हाला हे दाखवते. ते बहीण तरी परवडली बाई निर्मला बाई. कपट नाही काही नाही तिच्या मनात, साप मनाची आहे, कोणतंही काही देते पटकन. हे बा बहिणीचं सासून किती हे करते, स्वतःच्या घरचं तर काही द्यास नाही लागत तिले. तर मले का माहीत बाई तुले लागत होते तर मी आज नसते केले व उद्या केले असते, तुले करू लागले असते आणि मग मले तू न करू लागले असते लागेच. मले काय माहीत बाई, आता मी न तर काही सांगितलं नाही बाई तिले. तुले नाहीच म्हणून राहिली मी, काही नाहीच म्हणून राहिली. ते नाही तर का नाही तशी बी नाही का, ते बबी ती लस शायनी आहे ते. मायावाल्या चुगल्या लावते बहिणी जवळ. जाऊ दे ना अंताबाई, उद्या मी करू लागीन ना. मी येईन बाई, येईन तुमचं वालं. हेच बेलने तुम्ही घेऊन जा लागेल, कोणाला देऊ नका जी बाई तुम्ही चंदाबाई. हे बेलने करू लागायची गोष्ट नाही. करू लागतो मी असं काही नाही. पण खोटी बोलायची गोष्ट म्हटलं. मी गेलती तुया पहिले तिच्या घरी तर मला दिले नाही म्हटलं तिनं. किती नालायक आहे मग हे वाली बबी ती. जाऊ दे ना माय, काय भांडणं करतं का निसते बेलण्यासाठी. जाऊ दे ना, घेऊन जा ना तू. हे माय झालं म्हणजे जाऊ दे, नको करू लागू पापड. पण बस ना, पहिले उन्हाची एवढी तपून राहिली तर बिचारे वरूनही ऊन पडतं, तू तपून राहिली नाही. या वर्षी आता करतो असे तसे कसे बी. ह्या बेलने ना पुढल्या वर्षी मी माय बेलने घेऊन येतो बाई विकत. याच्या त्याच्या घरी फिरण्यापेक्षा आणि घर पुजण्यापेक्षा बाया निसत्या बेलण्यासाठीच किती बहाणे करते व. आण जाय टाटान एखादी आण बेलणं असं तर लागतो करू. आहे ना माझ्या घरी बी आहे एक बेलणं, हाय आणतो. बस एवढी रागात नको येऊ, बस घेऊन जा जो, आम्ही येईन करू. काय व तिघी जणी भेटल्या तर लवकर होऊन जाते. तू आले बी उद्या करू लागतो तू वाले. बस काय तिचे आहेत, जाऊ दे बस बरं. एखादी वेळेस काढतो शा बबी तिची. तिच्या बहिणीच्या ना मी निर्मला बाईच्या ना बोलत नाही काहीच. पण नाही हिचं एखादी वेळेस काढाच लागन मला आता चांगली. जाऊ द्या सोडून. या बसा बरं. एवढे पापड झाले का मस्त टरबूज फोडतो. मस्त टरबूज आहे बाईच्या घरी, मस्त रोशन आणलं, मस्त खाऊ. या बसा. काय तुम्हाला टरबूजची लालच दाखवतो काय व दया? टरबूजसाठी पापड मला लाट म्हणतं काय आता तू? काय बिचारे, काय व तसं म्हणणं नाही आहे तिचं. बसा बा, नको लाटू लागेस. बस ये बस बरं. आता बसतो, काय करू घरी जाऊ नये टाइमपास होण्यापेक्षा. बसतो. आण जाय टाटान बेल ना आण लाटू लागतो. तू तरी होऊन जाईन पटापटा.